लोणावळ्यामध्येच ही जी पायी दिंडी आहे ती अद्यापपर्यंत पोहोचलेली आहे। आपण वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पायी दिंडीमध्ये पाहतोय, म्हणजे कोणी बैलगाडी घेऊन आलेला आहे, कोणी सायकलवरून निघालेला आहे, कोणी अपंग व्यक्ती जी आहे ती आपली बाईक घेऊन आलेली आहे। मात्र एक गोष्ट या मोर्चामध्ये जी पाहायला मिळते ती म्हणजे कोल्हापूरचे शाहीर आहेत, ट्रकवर आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे, सगळी मंडळी त्यांच्या सोबत आहेत आणि ते शाहिरी जी आपली शाहिरी कला आहे ती सादर करणार आहेत। खरं तर त्यांनी शाहिरी कला सादर करायला सुरुवात केलेली आहे। आपण त्यांच्याकडून ती कला ऐकू, मात्र त्याआधी दोन शब्द त्यांच्याकडून ऐकूया। काय प्रतिक्रिया द्याल शिवशाहीर साहेब, काय प्रतिक्रिया द्याल दिंडीमध्ये तुम्ही आला? विषय हा फार महत्वाचा आहे, कारण आजही मराठ्यांना न्याय मिळालेला नाही। जरांगे साहेब 15 वर्षे लढतात, तशाच पद्धतीनं हा लढा आम्ही शाहिरीचा डब तुंतरून मी आझाद मैदानावर 5 ते 6 वेळा जवळ असं याच शाहिरीच्या माध्यमातून सरकारला इशारा दिलाय। सरकार कोणतंही असू दे, पण हे सर्व सरकार नालायक आणि फसवे आहेत, हे प्रत्येक वेळा गंडवतात। आज सांगतात मराठ्यांना सेपरेट आरक्षण द्यावा म्हणून, आणि परंतु सांगतात कुठल्याही जातीला आणि कुठल्याही याला वेगळं आरक्षण देता येत नाही, आणि अशा पद्धतीचं फसवा आरक्षण देऊन आम्हाला फसवायचं काम करतात। पण आमचा आणि या सर्वांचा बाप मनोज जरांगे पाटील योद्धा आज खऱ्या अर्थानं सक्षम उभा राहिला, आणि कुणबी हा आमचा हक्क आहे, आणि ओबीसीने आपल्याला आरक्षण मिळावं। शाहीर साहेब, तुमचा हा जो राग आहे, जो संताप आहे, तो आता तुमच्या कलेच्या माध्यमातून आम्हाला ऐकायचा आहे। तुमचा पोवाडा जो आहे, शाहिरी कला जी आहे, मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या
Thank you.